माझ्यासोबत गजेंद्र चव्हाण यांच्या दोन मुली सुद्धा आहेत. आज त्यांचाही आनंद गगनात मावेन असा झालाय. त्यांच्याही प्रतिक्रिया आपण घेणार आहोत. काय वाटते बाळा तुला, पप्पा निवडून आलेत? छान वाटते. छान वाटतंय. मला माहित होतं माझे पप्पा येते आले. तुला कशावरून तुला भरोसा होता पप्पा येतील निवडून? पप्पा येतील. पप्पांनी काम पण खूप चांगलं केलंय. आता निवडून आले तर विकास तर खूपच होणार आहे समोर, हे तर माहिती आहे. तू रडत होती साध्यावरून? हा, ते भाऊक झाले थोडस. हा, काय वाटतं पप्पा सगळे प्रश्न मार्गी लावतील वाटतंय का सगळ्यांच्या? हो, आनंद वाटतंय का तुला पप्पा निवडून आल्याबद्दल? आनंद वाटते. आनंद वाटतंय. तुला काय वाटतंय? खूप छान वाटतंय आणि विकास तर होणार आहे, हे तर फिक्सच आहे. हो. नमस्कार, मी तुळशीराम शेळके. आपण पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूज. मी आहे रेणापूर येथे. रेणापूर नगरपंचायतची महत्वाची निवडणूक पार पडली, त्याचा आज निकाल होता. या निकालाच्या ठिकाणी मी आहे आणि प्रभाग क्रमांक 13 मधून गजेंद्र मनोहर चव्हाण हे विजयी झालेले, ते काँग्रेसचे उमेदवार आहेत. आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत. एकंदरीतच काय म्हणणं आहे त्यांचं तेही आपण त्यांच्याशी विचारणार आहोत. काय सांगाल सर, कशा पद्धतीचं वातावरण आहे आणि आपली जीत झाली याबद्दल आपण काय बोलाल? या निवडणुकीमध्ये माझा विजय झाला त्याबद्दल मी सर्वप्रथम माझ्या प्रभाग क्रमांक 13 मधील मतदार बांधवांचे आणि भगिनींचे सर्वप्रथम आभार मानतो आणि मला मतदान केलेल्यांचे पण आभार मानतो आणि न केलेल्यांचे पण आभार मानतो. आता ही निवडणूक एकंदरीत जनतेतून नगराध्यक्ष पदाची निवडणूक होती. या निवडणुकीत धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई चालू होती. सत्ताधारी भाजप पक्षाने अफाट लक्ष्मी दर्शन घडवून आणल्यामुळे आमचा पराभव झाला आणि त्यांचा विजय झाला. म्हणजे आपल्याला कमी जागा मिळाल्या? आम्हाला कमी जागा, आम्हाला 5 जागा मिळाल्यात असं कळतंय. खात्री मी पूर्णपणे खात्रीशीर सांगू शकत नाही, परंतु आम्हाला कमी जागा मिळाल्यात. त्याच्यामुळे म्हणतोय की ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची होती. सत्ताधारी भाजप पक्षाचा विजय होणं हे अपेक्षित नव्हतं. ज्या वेळेस आम्ही प्रचार करत होतो, प्रभागात असो नगराध्यक्ष पदासाठी असो, वातावरण तर असं वाटत होतं की कमीत कमी आमचे 12-13 नगरसेवक निवडून येतील आणि अध्यक्षही निवडून येईल. पण हे निकाल असं चकित करणारा निकाल आहे. या निकालातून एक समजतंय की कुठेतरी काहीतरी सत्ताधारी पक्षाकडून चुकीचं होत आहे. प्रचंड पैसा वाटप केला असं आपण म्हणताय? पैसा बोललो नाही मी धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आणि लक्ष्मी दर्शन म्हणलो. मी पैशाचा उल्लेख केलेलाच नाहीये. असं तुम्ही काहीतरी चुकीचं पसरवू नका. मी म्हणालो धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई होती आणि भरपूर लोकांना लक्ष्मीचं दर्शन झालेलं आहे, त्याच्यामुळे अनपेक्षित निकाल लागलेला आहे. बरं, काय सांगा आता इथून पुढं भावी अजेंडा आपला काय असणार आहे? प्रभागामधल्या ज्या समस्या आहेत त्या समस्या आपण सोडणार आहेत का? प्रामुख्यानं कुठल्या समस्याचं निराकरण या मतदारांच्या करणार आहेत तुम्ही? हे बघा, मी याच्या पहिले नगरसेवक होतो. त्या काळात माझ्याकडून काही थोडेफार कामं झालेले आहेत. इथून पुढे माझ्या प्रभागात एक नवीन भाग जोडला गेलेला आहे. त्या भागाचं नाव आहे राजेनगर आणि त्या राजेनगर वस्ती 26-27 वर्षापासून बसलेली आहे. तिथे एकही काम झालेलं नाहीये आणि ते लोक आजही चिखलातून त्यांचा वावर होतोय. तर मी प्रथम प्राधान्य राजेनगरला देणार आहे आणि तिथल्या रस्ता नाली हे प्रश्न मी सोडवणार आहे. बैल बाजाराचा प्रश्न असेल किंवा पाण्याचा प्रश्न असेल, तोही इतर रेणापूर नगरीमध्ये प्रलंबित आहे. आपल्या डॅमचंही काम अर्धवट झालेलं आहे. डॅमचाही अफाट निधी कुठेतरी पळवला गेला, अशाही बातम्या प्रसारित झाल्या होत्या. याकडे सगळ्या बाबीकडे आपण लक्ष देणार आहात का? बैल बाजार असेल, शेळी बाजार असेल, खूप मोठा रेणापूरला भरत होता. ग्रामपंचायत काळात चांगला बाजार भरायचा आणि नगरपंचायतची सत्ता भाजपकडे गेल्यानंतर पूर्णपणे दोन्ही बाजार संपलेले आहेत. आता तुम्ही म्हटलं पाण्याचा प्रश्न, घाणीचा विषय. पाण्याच्या प्रश्नावर जर बोलायला गेलं तर 9 कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना महाविकास आघाडीच्या काळात आलेली होती. तर त्याच्यात कुठेही काम दिसत नाही. पाईपलाईनला पाणी नाही. घाणीचं सांगायला गेलं, खुलेआम डुकरांचा वावर होतोय रेणापूरमध्ये आणि एवढं घाण आहे. तुम्ही जर स्वतः तुमच्या चॅनलच्या मार्फत बघितलात तर अचंबित होताल. एवढी दुरावस्था रेणापूरची असताना भारतीय जनता पार्टीच्या सत्तेच्या काळात तरी ते निवडून येतात. यावरून आपल्याला काही सांगायची जास्त गरज नाही. आपण पत्रकार बांधव आहात, तुम्हाला तर समजलं पाहिजे. जवळपास ज्या समस्या आहेत त्याच्याकडे तर मी लक्ष देणारच आहे, परंतु सत्ताधारी पक्षानं काही केलं नाही असंही त्यांचा आरोप आहे. माझ्यासोबत काही मतदार आहेत. काय वाटतंय आपल्याला, आज आपला उमेदवार निवडून आलाय, आपल्याला कसा आनंद व्यक्त कराल? चांगलं वाटते.
काय अपेक्षा आहेत आपल्या यांच्याकडून? पहिलेच केलेले आहेत तिने सगळे अपेक्षा काहीच नाही दुसरं. सगळे काम त्यांच्या हातात आहे. आपली बी अपेक्षा आहे. बर बर आम्हाला सांगण्यात अति आनंद होतो की राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमचे गजेंद्रदादा मनोहर चव्हाण हे निवडून आल्यामुळं आमचे वार्ड क्रमांक 13चे सगळे अति आनंद उमेदवार आहेत. उमेदवाराकडून किंवा जनतेकडून जे कौल आहे ते मान्य केलं आणि इतर जे काही समस्या असतील ते दादा आमच्या अर्ध्या रात्रच ते येऊन आमच्या समस्या ही करतील असं आम्हाला खात्री आहे. त्याच्यामुळे सगळ्या जनतेचं कौल मान्य केलं. म्हणजे आपला पूर्ण वार्ड यांच्या पाठीमागे आहे. हा संपूर्ण वार्ड त्यांच्या पाठीमागे. नक्कीच. तर गजेंद्र चव्हाण यांच्या पाठीमागे आम्ही सर्व जनता आहोत आणि आमच्या प्रत्येक समस्याचं निराकरण ते करतात. इथून पुढेही त्यांनी आमच्या समस्याचं निराकरण करावं अशी आशा इथल्या मतदार बंधू भगिनींनी व्यक्त केलेली आहे. जवळपास या रेणापूर नगरपंचायतमध्ये 10 भाजप, 5 काँग्रेस, 1 राष्ट्रवादी तर 1 अपक्ष अशा पद्धतीची ही तिरंगी लढत आणि इथं तिरंगी निवडणूक पार पडलेली आहे. यामध्ये इतक्या या जागा आलेल्या आहेत. परंतु येणाऱ्या भविष्यामध्ये या रेणापूरचा प्रश्न सुटेल का? या रेणापूरचे अनेक प्रश्न मार्गी लागतील का? असाही मोठा प्रश्न इथं प्रलंबित आहे. कॅमेरामॅन आदित्य वसाळेसह मी तुळशीराम शेळके, महाराष्ट्र जीवन न्यूज, रेणापूर.